तर आय एम गोइंग टू इन्व्हाइट ऑल ऑफ यू टू ओपन द बुक ऑफ नेहमाया. आज आपण सर्वजण नेहम्याचं पुस्तक उघडूया आणि आपण हे पाहूया की देवाच्या या दासाने कशा प्रकारे देवाकडे विनंती केली, प्रार्थना केली आणि कशा रीतीने त्यांनी एका परिस्थितीमध्ये देवाकडे जाणं हे त्यांनी योग्य समजलं. तर मी तुम्हाला वेळ देतो. यू कॅन जस्ट ओपन युअर बायबल्स विथ मी. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ नेहमाया. नेहम्याचं पुस्तक आणि आपण पहिला अध्याय बघणार आहोत. आय एम होपिंग एव्हरीबडी हॅज ओपनड इट. आणि आपण वचन जे आहे ते वन ॲट अ टाईम बघूया. विल रीड वन वर्स ॲट अ टाईम. आणि वचन वाचण्या अगोदर मला तुम्हाला नेहम्या हा जो आहे ह्याच्या नावाचा अर्थ सांगायचा होता की हू इज नेहमाया अँड व्हॉट डज इट मीन द वर्ड नेहमाया. त्याचं जे मिनिंग आहे, नेहम्याचं जे मिनिंग आहे ना, इट मीन्स कम्फर्टर. ओके, अँड इट बेसिकली मीन्स कम्फर्ट फ्रॉम द लॉर्ड. आणि ॲक्च्युअलमध्ये हे जे 3 पुस्तक आहेत जे आपलं इथं एका लाईनीमध्ये सापडतात ते कुठले तर एज्रा, नेहम्या आणि एस्तेर. हे जे आहेत ना, हे तिन्ही पुस्तक जे आहेत ना, हे तिन्ही पुस्तक ॲक्च्युअलमध्ये येतात आफ्टर दी एक्झाईल. म्हणजे काय तर बॅबिलॉन नंतरचा काळ जो आहे इस्रायलसाठी, येरुशलेमेसाठी, त्या काळांविषयी किंवा त्या दिवसांविषयी आपल्याला या तिन्ही पुस्तकातनं आपल्याला कळतं किंवा आपल्याला वाचायला मिळतं. ना नेहमाया जो आहे ना, हा इथं काय करत आहे ह्या पहिल्या अध्यायामध्ये आपण ते पाहूयात. मी तुमच्या सर्वांसाठी पहिलं वचन वाचत आहे. प्लीज रीड विथ मी. हकल्याचा मुलगा नेहम्या याची वचने. आणि असे झाले की विश्वासाच्या 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो. आता किस्लेव, व्हॉट इज दिस वर्ड किस्लेव? हा जो महिना आहे इट इज प्रॉब्ली द मंथ ऑफ डिसेंबर. आजच्या आपल्या कॅलेंडरमध्ये इट इज प्रॉब्ली द मंथ ऑफ डिसेंबर. ओके, आणि नेहमी असं म्हणतो की या दिवसांमध्ये किंवा या महिन्यामध्ये मी कुठं होतो तर मी शूशन राजवाड्यात होतो. डज एनीबडी नो व्हॉट शूशन इज? ॲक्च्युली शूशन जे आहे ना किंवा सुसा जे आहे ना, इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी सुसा लिहिला आहे आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला शूशन म्हणतात. दिस इज ॲक्च्युली अ सिटी. ही एक शहर होतं आणि हे शहर कुठं येतं तर हे ॲक्च्युअलमध्ये एक बॅबिलॉन किंवा पर्शियन किंगडमच्या अंडर जे शहर होतं ना, त्या शहराचं नाव सुसा किंवा सुशन आहे. वी नो दॅट बॅबिलॉनचं जे किंगडम होतं, बाबेलचं जे राज्य होतं, त्याच्यावर विजय होऊन पर्शियन किंगडम आलं होतं है ना. पर्शियन आणि मेदी हे दोन्ही किंगडम झाले होते. आणि जो राजा होता, कुठला राजा तर आर्टझक्सिस, ज्याच्याबद्दल आपण इथं पुढं वाचणार आहोत. आणि तो जो राजा आहे ना, त्या राजाच्या वर्षामध्ये किंवा त्याच्या राज्याच्या 20व्या वर्षामध्ये, ॲक्च्युली इथं जे आपण वाचलेलं आहे की तो कुठल्या वर्षांमध्ये आहे, ही इज इन द 20th इयर वाईल आय वॉज इन द सिटडल ऑफ सुसा. म्हणजे हे कुठलं इयर आहे 20th? हे 20th इयर जे आहे ना, हे त्या राजाच्या 20th इयरमध्ये आहे, जेव्हापासून तो राज्य करायला लागला. कुठला तर किंग आर्टझक्सिस. हा पर्शियन किंग होता. ओके, एक पारसी किंवा एक पर्शियन किंग. आणि हा ज्या वेळेला राज्य करत होता त्याचं जे सिटडेल होतं, म्हणजे त्याचं जे मोठं पॅलेस ज्याला म्हणतो आपण, जिथं तो राहायचा, त्याचा राजवाडा जो होता तो कुठं होता तर तो सुशन नावाच्या एका शहरामध्ये होता. अँड दिस पर्टिक्युलर सिटी कम्स इन द प्लेस वेअर बॅबिलॉन यूज टू एक्झिस्ट, किंवा ज्या ठिकाणी त्याच्यानंतर पर्शियन किंगडम रूल करू लागलं. ओके, आता नेहमी काय म्हणतो पाहूया आपण. तो म्हणतो, तेव्हा माझ्या भावातला एक हनानी नावाचा व यहुदातले कित्येक मनुष्य आले आणि जे यहुदी सुटले होते, जे पाळगपणातून उरले होते, त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी मी त्यांना विचारले. आता हा नेहम्या जो आहे ना, हा नेहम्या आपण हे पाहतो की तो एका राजवाड्यामध्ये राहतो. बरोबर आहे. त्यांनी आपल्या पहिल्या वचनामध्ये हे स्पष्ट करून दिलं आहे की तो कुठं राहतो, एका राजवाड्यामध्ये राहतो. नाउ वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड की हा राजवाड्यामध्ये जेव्हा राहतो तर हा राजवाड्यात का राहतो. तर वी आर गोइंग टू अंडरस्टँड दिस की हा ॲक्च्युअलमध्ये राजाचा एक फार महत्त्वाचा व्यक्ती होता किंवा हा जवळचा व्यक्ती होता एका राजाचा, त्याच राजाच्या जो तिकडं राज्य करत होता, आर्टझक्सिस.
आणि आपण हे पण पाहतो की हे जे काही घडामोडी घडत आहेत नेहम्याच्या पुस्तकामध्ये, ऑल दॅट इज हॅपनिंग, इट ॲक्च्युअली हॅपन्स आफ्टर द बुक ऑफ एझरा. एझराचं जे पुस्तक आहे त्याच्या 13 वर्षानंतर नेहम्याचे इन्सिडेंट्स घडत आहेत. म्हणजेच काय की एझराच्या पुस्तकामध्ये आपण जे वाचलं की ज्या वेळेला त्यांना परवानगी मिळते जाऊन मंदिर बांधण्यासाठी पुन्हा एकदा, दे गो, द इस्रायलाइट्स, द ज्यूज, दे गो बॅक टू जेरुसलेम. ते पुन्हा एकदा यहुदियामध्ये येतात किंवा येरुशलेमेमध्ये येतात आणि ते मंदिर बांधतात. आफ्टर दॅट इट इज आफ्टर 13 इयर्स जे इव्हेंट्स आपण आता वाचत आहोत नेहम्याच्या पुस्तकामध्ये. आणि एझरा आणि बाकीचे जे यहुदी होते ना ते परत एकदा जातात. कुठं जातात? ते जातात येरुशलेमेमध्ये आणि ते तिथंच राहत आहेत. पण नेहम्या जो आहे ना, तो नेहम्या जो आहे तो अजूनपर्यंत पर्शियन किंग बरोबरच आहे. का? बिकॉज ही वॉज अन इम्पॉर्टंट पर्सन टू द किंग. बरोबर आहे? आणि आपण हे बघणार आहोत. पण समजून काय घ्यायचंय की नेहम्या येरुशलेमेमध्ये नाहीये, तो पर्शियन किंगडमच्या इथं आहे. ही इज नियर बॅबिलॉन. आणि इथं एका ठिकाणी मंदिर बांधलं गेलेलं आहे. ओके, येरुशलेमेमध्ये मंदिर बांधलं गेलेलं आहे, पण तरी देखील काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तरी देखील काहीतरी एक मोठी चिंता आलेली आहे. म्हणून ते लोक काय करतात, द फ्रेंड्स ऑर द ब्रदर ऑफ नेहम्या, जो हनानी नावाचा त्याचा एक जो भाऊ होता आणि त्याचे काही मित्र किंवा बाकीचे लोक जे होते ते लोक पुन्हा एकदा बाबेलच्या या शहरामध्ये येतात, सुशानमध्ये, जिथं नेहम्या होता, त्याला भेटण्यासाठी, त्याला काहीतरी सांगण्यासाठी. ओके, आणि ज्या वेळेला तिथं ते येतात तर त्यावेळेला नेहम्या काय करतो, व्हॉट इज ही डुईंग, असं म्हटलं गेलेलं आहे. तर तो काय करतो, तर तो सगळे जे सुटलेले यहुदी होते, जे त्याचे लोक होते, ऑल द इस्रायलाइट्स हू वेंट बॅक टू द सिटी ऑफ जेरुसलेम, त्यांच्याविषयी तो चौकशी करतो, तो विचारपूस करतो. त्याचबरोबर तो येरुशलेमेबद्दल पण काय करतो, त्यांना विचारतो. वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड हाऊ इन अ गॉडली फॅमिली थिंग्स वर्क. बरोबर आहे? नेहम्या ज्या वेळेला इथं आहे, लोकांपासून दूर, येरुशलेमेच्या पासून दूर आणि त्याच्या यहुदी भावा बहिणींपासून दूर, त्याचं पहिलं काम तो काय करतो, ही आस्क देम की कसं आहे तिथं, कसं चाललंय आता परत, है ना, हाऊ इज द सिटी, हाऊ इज द लॉर्ड्स सिटी कमिंग बॅक टुगेदर. आणि त्यावेळेला आपण पाहूया, त्यावेळेला त्याचे भाऊ आणि त्याचे जे त्याच्याबरोबर आलेले जे लोक असतात ते काय म्हणतात. तर 3 वचनामध्ये असं लिहिलंय, तेव्हा त्यांनी मला म्हटले, तेथे राष्ट्रात व पाडावपणातून उरलेले आहेत, जे पाडावपणातून उरलेले आहेत ते मोठ्या दुर्दशेत व अप्रतिष्ठेत आहेत, आणि येरुशलेमेचा कोट मोडलेला आहे आणि त्याच्या वेशी अग्नीने जाळलेल्या आहेत. देर इज अ न्यूज दॅट द ब्रदर्स गिव्ह. जे भाऊ होते हनानी आणि त्याच्याबरोबर आलेले जे बाकीचे जे लोक होते, त्यांनी नेहम्यानी जेव्हा विचारपूस केली, चौकशी केली, तर दे आर कमिंग बॅक विथ अ न्यूज अँड मोर ऑफ अ सॅड न्यूज. एका प्रकारची वाईट बातमी ते घेऊन आलेले आहेत की अरे नेहम्या, तिथं परिस्थिती तुला वाटती तशी नाहीये, इट इज अ लिटल बॅड देअर. तर काय झालंय तिथं, तर तो म्हणतो की जे जे गेट्स आहेत, है ना, ते कसे आहेत, ते मोठ्या दुर्दशेत आहेत, है ना, व ते अप्रतिष्ठित आहेत. देर इज अ बिग प्रॉब्लेम देअर. वाय? बिकॉज द गेट्स आर ब्रोकन, द वॉल्स हॅव बीन बर्न डाऊन. येरुशलेमीचं जे शहर होतं, ते शहर अजून बांधण्यात आलं नव्हतं, किंवा जे गेट्स होते ते अजून बांधण्यात आले नव्हते. मंदिर आहे, ठीक आहे, लोक राहतात तिथं, ते पण ठीक आहे, बट द सिटी स्टील लाईज इन रुइन्स. आणि आपण हे पाहतो की जर परिस्थिती असेल तर निश्चितपणे येरुशलेम व त्याच्यातले राहणारे जे लोक आहेत त्यांना किती अस्वस्थ वाटत असेल, किंवा त्यांना किती दे मस्ट बी फिलिंग सो ब्रोकन अँड हर्ट, की आपण ज्या ठिकाणी राहतोय आपल्याला दर दुसऱ्या पावलावर हे विटनेस आहे की कशा प्रकारे ह्या शहराची अवस्था झाली होती काही वर्षांपूर्वी. बरोबर आहे? अँड व्हॉट वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड फ्रॉम दिस इज दॅट दे डिड नॉट हॅव अ डिफेन्स सिस्टम. का त्यांना एवढं वाईट वाटत होतं, का किंवा का त्यांना एवढा मोठा प्रश्न पडलाय की हे गेट्स जर पडले असतील आणि वॉल्स जर पडलेले असतील तर व्हॉट इज द बिग प्रॉब्लेम. देर इज नो डिफेन्स सिस्टम फॉर द सिटी. कारण माहिती आहे का काय, त्यांचे जे शत्रू होते, त्यांचे जे एनिमीज असायचे ना त्यावेळेला, द ओनली वे टू ब्लॉक एन एनिमी, द ओनली वे टू कीप एन एनिमी अवे, त्यांना लांब ठेवण्यासाठी आपल्यापासून एकच उपाय होता, तर मोठे गेट्स बांधणं किंवा एक तट बांधणं, भिंती उभारणे आणि वेगवेगळे गेट्स लावणे. दिस वॉज द वे अ सिटी वॉज बिल्ड. बरोबर आहे?
आणि हे जे आहे ना, हे त्यांच्याकडे नाहीये. मंदिर आहे, ठीक आहे, लोक परत एकदा त्यांना फ्रीडम मिळालं, ठीक आहे, बट आफ्टर 13 इयर्स येट अजून पण ते लोक कसे आहेत, तर ते दुर्दशेत आहेत. दे आर स्टील अंडर स्ट्रेस अँड डिस्ट्रेस. का? कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा डिफेन्स सिस्टमच एक्झिस्टच करत नव्हतं. ते तुटलं होतं, ते जळून गेलं होतं. देयर इज नो डिफेन्स सिस्टम. रिसेंटली इन द न्यूज वी हॅव बीन हिअरिंग दॅट आपल्या देशाचे जे हेल्थ केअर सिस्टम आहे, इट हॅज बीन डिमॉलिश्ड, किंवा एका प्रकारे ते पडून गेलेलं आहे. है ना? आपलं हेल्थ केअर सिस्टम जे आहे, इट कॅनॉट सस्टेन. वी नीड हेल्प फ्रॉम अदर कंट्रीज. इट इज सिमिलर कंडिशन जे येरुशलेमीमध्ये होते. कारण इथं स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःला सांभाळण्यासाठी, किंवा स्वतःला शत्रूपासून किंवा कुठल्याही एका प्रकारच्या आजारापासून ह्यांना रोखण्यासाठी काही सिस्टम नव्हतं. हिअर दे डिड नॉट हॅव द मीन्स टू स्टॉप द एनिमीज. द वॉल्स वर ब्रोकन. ओके, 4थ्या वचनामध्ये आपण वाचूया काय होतं. आणि असे झाले की ही वचनं ऐकल्यावर मी बसून रडलो, आणि कित्येक दिवस मी शोक व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. नेहम्या काय करतोय? ॲज सून ॲज ही हिअर्स दिस न्यूज, तो शोक करत आहे व तो रडला. अचानक तो काय करतोय? तो खाली बसलाय आणि ही स्टार्टिंग टू क्राय. तो खाली बसून रडतोय आणि कित्येक दिवस तो शोक व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना करू लागला. नाव देर इज वन थिंग दॅट रिमाइंड्स मी. ज्या वेळेला आपल्यावर पण अशी परिस्थिती येते, किंवा आपल्यावर पण एका प्रकारचं संकट जर ओढून आलं, किंवा कुठल्याही प्रकारे असे जर आपल्याला न्यूज ऐकायला मिळाले, जरी ते आपल्या स्वतःवर येत नाही आहेत, पण आपल्या भावा बहिणींवर येत असतील, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवर येत असतील, किंवा आपल्या समाजाच्या लोकांवर येत असतील, किंवा आपल्या देशावर देखील येत असतील, व्हॉट डू वी डू फर्स्ट मॅटर्स. तो काय करतोय? तो रडतोय, अक्षरशः तो शोक करतोय, तो बसलाय. आणि हे का झालंय माहितीये? कारण तो आत्म्यामध्ये अक्षरशः तुटून गेलेला आहे, तो एकदम खचून गेलेला आहे आत्म्यामध्ये. ही इज ब्रोकन इन द स्पिरिट. नाउ लेट मी टेल यू वन मोर थिंग. 13 वर्ष झालेले आहेत मंदिर बांधून, आणि तरी देखील आजपर्यंत आपण बघतो की इथं जे परिस्थिती जी आहे, भिंती जे उभारलेले नाही आहेत, ही परिस्थिती काय नेहम्याला माहीत नव्हती काय? ही न्यू दिस. बरोबर आहे? असं नाहीये की हे काहीतरी उद्याच्या दिवशी घडलेलं आहे, किंवा एकदम अचानक घडलेलं आहे. हे खूप काळापर्यंत अशीच परिस्थिती होती. पण तरी देखील ह्या गोष्टी माहीत असून ज्या वेळेला त्याला परत ते ऐकायला मिळतं, परत ती न्यूज त्याला एकदम प्रत्यक्षात त्याच्याच लोकांकडनं ऐकायला मिळते की अरे परिस्थिती फार वाईट आहे रे, त्यावेळेला तो आत्म्यात खरंच खचून जातो आणि तो रडू लागला. दिस इज व्हॉट हॅपन्स वेन यू फील दॅट ब्रोकननेस इन द स्पिरिट. ज्यावेळेला आपण पण म्हणतो ना की देर वॉज अ टाइम वेन इवन जीसस फेल दॅट डिस्ट्रेस. ज्यावेळेला त्याला पण आत्म्यात एकदम वाईट वाटलं की हे कशा अवस्थेत आहेत हे लोक, अशा अवस्थेत आहेत जसं काय मेंढरांना कुठला एक मेंढपाळ नाही, अशा अवस्थेत हे लोक आहेत. ही फेल्ट सॉरी फॉर देम इन द स्पिरिट. बरोबर? दॅट इज हाऊ गॉड कनेक्ट्स अस इन द स्पिरिट. आपल्याला पण देव काय करतो? आपल्याला आत्म्यामध्ये अशाच रीतीने त्यांनी बांधून ठेवलेलं आहे, एक ठेवलेलं आहे, एका परिवारामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आपण देखील ज्या वेळेला अशा गोष्टी ऐकतो, हा प्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी की आर वी हॅव्हिंग द सेम काइंड ऑफ इमोशन दॅट नेहम्या हॅड अँड ऑल्सो जीसस क्राइस्ट हॅड ॲट अ पॉइंट. की आपल्याला देखील दुसऱ्यांच्या गोष्टी ज्या किंवा दुसऱ्यांवर घडलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला पण दुःख होत आहे की नाही, किंवा जरी तो आपल्या समाजाचा नसेल, जरी तो आपल्या नातेवाईकांमधला नसेल, इवन इफ इट इज जस्ट अ रँडम पर्सन, यू कॅन सी द सिच्युएशन ऑफ दिस वर्ल्ड, ऑफ दिस कंट्री. आपल्याला दुःख आहे किंवा दुःख होत आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि होणं म्हणजे कशा प्रकारचं होणे पहा. दुःख तर आपल्याला निश्चित सगळ्यांना होत असेल. आय नो दॅट देर इज नॉट वन पर्सन सिटिंग हिअर टुडे हू डझंट फील सॉरी फॉर द कंट्री, बट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट नेहम्या डिड. नेहम्या जो होता ना, तो फक्त असंच दुःख करून बरं असं आहे का, ठीक आहे, नाही. ही स्टार्ट्स क्राईंग, ही सिट्स ऑन द फ्लोअर. तो जमिनीवर बसून रडू लागला आणि तो शोक करू लागला. पवित्र आत्मा अशाच प्रकारे काम करतो. ज्या वेळेला तो तुम्हाला आत्म्यामध्ये कन्व्हिक्ट करतो आणि दुसऱ्यांच्या दुःखांमध्ये देखील तुम्हाला हे आठवण करून देतो की तुम्हाला काय केलं पाहिजे. दॅट यू ऑल्सो नीड टू फील सॉरी फॉर हिम, ऑर यू नीड टू स्टार्ट प्रेइंग फॉर हिम. पवित्र आत्मा काय करतो? तो देखील देवाच्या लोकांसाठी शोक करतो. हे माहिती का आपल्याला? डज एनीबडी नो दिस दॅट द होली स्पिरिट ऑल्सो मोर्न्स फॉर अस. आपल्यासाठी तो अक्षरशः शोक नाही म्हणता येईल. हाऊ डू यू से मॉर्निंग?
तो अक्षरशः कळकळीने देवाच्या लोकांसाठी प्रार्थना देखील करतो, किंवा ज्या वेळेला देवाच्या लोकांवर त्रास होतो, द होली स्पिरिट इज प्रेइंग टू द लॉर्ड ग्रोनिंग अँड मोर्निंग. डू यू नो दिस? आपण हे वाचूया. रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय. दिस इज रिटन इन रोमन्स. रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 26 आणि 27 वचनामध्ये हे लिहिलंय की पवित्र आत्मा कसं कार्य करतो. Romans chapter 8 and verse 26 and 27 I am reading for you. त्याप्रमाणेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिवार्याच्या कण्यानी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. हाऊ इज द स्पिरिट प्रेइंग फॉर अस? है ना? कणहून, अक्षरशः अंतकरणातून कणहून आपल्यासाठी आत्मा प्रार्थना करत आहे. देर इज अ थिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड हिअर. इन इंग्लिश असं म्हणलेलं आहे की द स्पिरिट प्रेज विथ ग्रोनिंग. है ना? विथ ग्रोनिंग. डू यू मीन अंडरस्टँड व्हॉट इट मीन्स बाय ग्रोनिंग? अक्षरशः कळकळीने, म्हणजे रडत म्हणजे शब्द देखील आपल्याला समजत नाही ना, अशा प्रकारे प्रार्थना. आणि हे कोण करतंय? तर पवित्र आत्मा आपल्या वतीने देखील प्रार्थना करतो. टू द लॉर्ड द होली स्पिरिट प्रेज फॉर अस. इट इज अमेझिंग टू नो दिस. बरोबर आहे? अशा शब्दांमध्ये, ज्या शब्दांनी आपण अक्षरशः आपली भावना, आपले मनातले जे विचार आहेत ते व्यक्त देखील करू शकत नाही ना, त्या पर्टिक्युलर भाषामध्ये पवित्र आत्मा आपल्या वतीने प्रार्थना करतो. दिस इज द क्वालिटी ऑफ द होली स्पिरिट. आणि आपण आज हे पाहतो की ही सेम क्वालिटी जी होती ना, ही नेहम्यामध्ये होती. कारण नेहम्या काय करतो? इमिडिएटली वन्स ही अंडरस्टँड्स, तो रडून खाली बसलेला आहे आणि त्याचबरोबर तो शोक करतो. कित्येक दिवस मी शोक व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थनाच केली मी. ही अंडरस्टँड्स दॅट दिस इज द आवर ऑफ प्रेयर, दिस इज द टाइम ऑफ प्रेयर. आणि म्हणून सर्वात पहिले जे त्यांनी केलं, त्याला आत्म्यात दुःख झालेलं आहे, तो रडतो आणि ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? शोक केलेला आहे, उपास धरलेला आहे. है ना? वी नो व्हॉट फास्टिंग डज. फास्टिंग इज हाऊ यू कम क्लोजर टू द लॉर्ड. आत्म्यामध्ये आपण देवाच्या जवळ जाणं आपण पाहतो की उपासाची जी प्रक्रिया असते किंवा जे आउटकम असतं. अँड ही अंडरस्टँड्स दॅट नाव आय मस्ट कम क्लोजर टू द लॉर्ड. बरोबर आहे? आणि हे होत असताना आपण आता पाहूया की तो पुढं काय करत आहे. आपण 5वं आणि 6वं वचन वाचूया. आणि मी म्हणालो, हे यहोवा आकाशाच्या देवा, महान व भयानक देवा, तुझ्यावर जे प्रीती करतात व तुझ्या आज्ञा पाळतात, त्यांच्यावर जो तू करार व प्रेमदया राखतोस, त्या तुझे कान तुझ्या सेवकाची प्रार्थना ऐकायला सावधान व तुझे डोळे उघडे असावे, ती मी यावेळी अहोरात्र तुझ्या पुढे तुझे सेवक इस्रायलाची संताने यांच्यासाठी करीत आहे. आणि जी पापे आम्ही तुझ्या विरुद्ध केली आहेत, ती इस्रायलाच्या संतानांची पापे मी कबूल करीत आहे. मी व माझ्या बापाच्या घरानेही पाप केले. नेहम्या देवाकडे कसा प्रार्थना करत होता? इट्स इंटरेस्टिंग टू सी. नेहम्या शहरापासून फार लांब आहे, इस्रायलापासून आणि यरुशलेमेपासून तो फार लांब आहे. पण तो प्रार्थना कसं करत आहे? जेव्हा त्याला ही बातमी मिळाली, व्हॉट इज ही डुईंग? ही इज प्रेइंग. अहोरात्र त्यांनी प्रार्थना केली, दिवस रात्र प्रार्थना केली. यू नो व्हॉट दिस मीन्स? नॉन स्टॉप ही इज प्रेइंग. रडत शोक करत तो प्रार्थना करत अक्षरशः त्यांनी कित्येक दिवस प्रार्थनेत तो घालवले आहे त्यांनी. आणि मग त्या प्रार्थनेत करत शेवटी तो देवाशी बोलू लागलाय की देवा, या तुझ्या सेवकाकडे आणि ह्याच्या प्रार्थनेकडे तुझे कान लाव आणि तुझे डोळे आमच्याकडे तू लाव. त्याला प्रार्थना करायची गरज काय होती? ना, विचार करण्यासारखं आहे की त्याला प्रार्थना करायची एक्झॅक्टली गरज काय? तो एका राजवाड्यामध्ये राहत होता, बरोबर आहे? त्याला तर काय उणे नव्हती ना. त्याचे तर घराचे जे तट असतील, भिंती असतील, ते तर व्यवस्थित होते, किंवा त्याला या गोष्टींचा विचार करण्यासाठी जास्त गरज नव्हती. तो एका राजवाड्यामध्ये काम करत होता. पण तो का प्रार्थना करतो?
त्याला काय एवढी कणकण लागलेली किंवा त्याला काय एवढं गरज वाटते की आय मस्ट प्रे. हेच पवित्र आत्म्याचं कार्य आहे. ज्या वेळेला तो देवाच्या सेवकांना काय करतो, ही स्टार्ट्स कन्व्हिक्टिंग देम दॅट इट इज टाइम टू प्रे. है ना? आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे आत्म्यात जाणवतं बघा. जरा तुम्हाला पण हे जाणवलं असेल कधी ना कधी की वॉट एव्हर यू डुईंग यू जस्ट अंडरस्टँड दॅट नाव आय नीड टू प्रे. आय जस्ट हॅव टू गो स्पेंड सम टाइम विथ द लॉर्ड. की मला जाऊन देवाबरोबर काय केलं पाहिजे, वेळ घालवला पाहिजे, मला प्रार्थना केली पाहिजे, देवाशी मला बोललं पाहिजे आणि त्याच्या लोकांसाठी सगळ्या जगाच्या वतीने देखील मी काय केलं पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे. आय नीड टू टेल हिम दॅट लॉर्ड देर इज समबडी हू नीड्स टू कम अँड डू सम वर्क. देव काय करतो, तो काय पाहतो, आपण पाहिलेलं आहे मागच्या यशामध्ये. तो काय म्हणतो, यशा 59 आणि 16 वचनामध्ये असं लिहिलंय की माझा मध्यस्थी करणारा पुरुष कुठे आहे. ही जस्ट लुकिंग, द लॉर्ड इज लुकिंग अराउंड. माहिती का, एस्केलमध्ये पण असंच म्हणलेलं आहे की तो असा बघत होता की कोण ही गॅप भिंतींमध्ये उभा राहणारा असा कुठला व्यक्ती आहे की नाही, मी शोधत आहे, ज्याच्यामुळे मी हे जे शहर आहे किंवा हा जो देश आहे मी उद्ध्वस्त करणार नाही. सी द लॉर्ड इज एक्सपेक्टिंग अ पर्सन. बरोबर आहे. आणि तो प्रत्येक वेळेला काय करतो, ह्या गोष्टींमधनं शोध घ्यायचा प्रयत्न करतो की कोण आहे का प्रार्थना करण्यासाठी. आणि पवित्र आत्म्याने भरलेले व्यक्ती जे आहेत ना, हे त्यांना पवित्र आत्माच सुचवतो की तू जा आणि तू प्रार्थना कर, तू तुझ्या देवाबरोबर वेळ घालव, ह्या गोष्टींसाठी तू त्याच्याबरोबर जाऊन प्रार्थना कर, मध्यस्थी कर लोकांसाठी. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यासाठी प्रार्थना करतो. कसा प्रार्थना करतो, बाय ग्रोनिंग, है ना. आता वाचूया आपण पुढं 7 ते 9 वचन मी वाचत आहे. आम्ही तुझ्या विरुद्ध फार नासकेपणाने वागलो आहोत आणि ज्या आज्ञा व जे नियम व जे न्याय तू आपला सेवक मोशे याला आज्ञापिले ते आम्ही पाळले नाहीत. मी तुला विनंती करतो की जे वचन तू आपला सेवक मोशे याला आज्ञापिले ते आठव. तू म्हणालास की तुम्ही अपराध केला तर तुम्हाला मी लोकांमध्ये उडवीन, परंतु जर तुम्ही माझ्याकडे परत याल आणि माझ्या आज्ञा पाळाल व आचाराल तर तुमच्यातले कोणी आकाशाच्या शेवटापर्यंत जरी धावलेले असतील तरी मी त्यांना तेथून गोळा करीन. देव त्यांना काय सांगायचा प्रयत्न करतोय इथं. इनफॅक्ट नेहम्या काय करतोय, नेहम्या देवाचे वचन काय करतोय त्याला परत सांगून देतोय. देवाला तो आठवण करून देतो की आता तू ते तुझे वचन जे आहे ते तू आठव. हे कुठले वचन आहेत माहिती आहे का, हे ड्यूट्रॉनॉमी मध्ये लिहिलेले वचन आहेत. इन द बुक ऑफ ड्यूट्रॉनॉमी हे वचन जे होते ना, हे परत एकदा तो कोट करत आहे किंवा परत एकदा तो बोलून दाखवते, देवालाच तो आठवण करून देत आहे की हे तुझेच वचन आहे जे तूच सांगितले होते की जर तुझे लोक काय करतील, तुझ्या विरुद्ध पाप करतील तर तू त्यांना या राष्ट्रातनं किंवा या देशातून त्यांना उडवून टाकशील, म्हणजे त्यांना पसरून टाकशील. दे विल गो हिअर अँड देअर, दे विल स्कॅटर, आय विल डिस्ट्रॉय दॅम. But you also said that if they repent and they come back and they follow your ways, जर त्यांनी पुन्हा एकदा आले आणि तुझे वचन पाळायची त्यांनी तयारी दाखवली तर तू काय करशील, तर जरी ते कानाकोपऱ्यात पसरलेले असतील तरी देखील मी त्यांना पुन्हा एकदा गोळा करून मी माझ्या देशामध्ये, माझ्या शहरामध्ये मी त्यांना घेऊन येणारच आहे. बरोबर आहे. नाव आय एम गोइंग टू आस्क यू वन मोर थिंग. नेहमी अशी प्रार्थना का करतो की तो म्हणतो तू आठव. आपण पाहतो की बरेचसे देवाचे जे सेवक आहेत ना, त्यांनी प्रार्थना करताना अशा गोष्टी किंवा अशा प्रकारची पद्धत जी आहे ना त्यांनी वापरलेली आहे की या पुस्तकामध्ये तू असा म्हणला होतास किंवा या शास्त्र भागामध्ये तू अशा प्रकारे तू सांगितलेलं होतंस, मग तू हे कर किंवा ह्या गोष्टी तू आठव. असं का करतात हे लोक? वाय डू दे ऑलवेज कीप रिसाइटिंग द सेम कोट्स किंवा सेम रेफरन्सेस? देवाला आठवून देण्यासाठी का, किंवा देवाला त्याचेच सांगितलेले वचन त्याला पुन्हा एकदा सांगण्यासाठी का, किंवा इन्फॉर्मेशन देत आहे किंवा त्याला रिमाइंड करत आहे? नो, दे नॉट डुईंग दॅट. मग ते प्रार्थना का करतात? स्क्रिप्चर्स घेऊन. तुम्हाला माहिती आहे, प्रार्थना ना स्क्रिप्चर्स घेऊन प्रार्थना करणं एक प्रकारची पद्धत आहे जी ऍक्च्युली आपण पण शिकली पाहिजे. यु नो, देर इज अ वे ऑफ प्रेइंग टू द लॉर्ड. बरेच वेळा असं म्हणतात, इफ यू डोंट नो व्हॉट टू प्रे, जस्ट ओपन द बायबल, रीड द वर्सेस अँड से आमेन, दॅट इज युअर प्रेयर.
कारण माहिती का काय, व्हॉट डू वी डू वेन वी आर प्रेइंग इन द स्क्रिप्चर्स? ज्या वेळेला आपण वचनच जे आहेत ना, तेच वचनच जर आपण वाचून देवाकडे प्रार्थना करत असो किंवा ते आठवून देवाला सांगून तेच आपण जर प्रार्थना करत असो, तर व्हॉट आर वी डुईंग? वी नॉट रिमाइंडिंग हिम. आपण त्याला त्या वचन काय परत एकदा आठवून देत नाही किंवा तीच माहिती त्याला परत देत नाही आहोत, बट वी आर ऍक्टिव्हेटिंग दॅट वर्सेस. व्हॉट डू यू मीन बाय ऍक्टिव्हेटिंग दॅट वर्सेस? देवाचे प्रॉमिसेस आहेत, देवाची अभिवचनं तर आहेतच, पण आपण ज्या वेळेला ते आत्म्यामध्ये त्याला पुन्हा एकदा बोलून दाखवतो, ही अंडरस्टँड दॅट येस माय पीपल हॅव अंडरस्टूड, दे आर नाव प्रेइंग फॉर इट. आता ते या गोष्टींसाठी प्रार्थना करू लागलेले आहेत. दॅट इज दॅट ऍक्टिव्हेशन ऑफ द प्रॉमिसेस. बरोबर आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला हा प्रार्थना करतोय तो हे प्रार्थना पवित्र आत्म्याने भरून अक्षरशः ही प्रार्थनाची जी काय म्हणतात त्याला आपण एक जर पॅटर्न जर पाहिली ना, इट इज अमेझिंग द वे ही प्रेयर्स. कारण तो ज्या वेळेला प्रार्थना करतो ना, तर त्यांनी सर्वात पहिले काय म्हणलं की तू आमच्याकडे कान लाव, तू आमच्याकडे तुझे डोळे लाव, प्लीज हिअर अस आउट. आम्ही चुकलो, आम्हाला माहिती आहे, मी सगळ्यांच्या वतीने तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे, सर्वांच्या वतीने मी इथं काय करत आहे, शोक करत आहे, पश्चाताप करत आहे. दिस इज अ पॅटर्न, रिपेंटिंग इन फ्रंट ऑफ द लॉर्ड. कारण व्हॉट डज द बायबल से? दॅट ऑल मॅन हॅव फॉलन शॉर्ट ऑफ गॉड्स ग्लोरी. म्हणजे काय, कुठलाही मनुष्य असा नाही जो पापात कधी पडला नाही. प्रत्येक मनुष्याचं पतन झालेलंच आहे. पाप आपल्यामध्ये राज्य करत होतं. बरोबर आहे. म्हणून आपण पश्चातापी अंतःकरणाने जेव्हा देवाकडे जातो ना, ही इज रेडी टू एक्सेप्ट दॅट. असं नाही की जर आपण नाही गेलो इज नॉट रेडी, बट इज जस्ट अ पॅटर्न विच वी ऑब्झर्व की बरेच देवाच्या दासांनी हे देवाकडे आरोळी करण्याच्या अगोदर किंवा मागणी करायच्या अगोदर त्यांनी पश्चातापी अंतःकरण तयार करून देवाकडे ते गेलेले आहेत. आणि हे कसं झालेलं आहे? हाऊ इज दिस हॅपनिंग? इट्स हॅपनिंग ओनली बिकॉज ऑफ द लीडरशिप ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचं जे मार्गदर्शन आहे, पवित्र आत्म्याचं जे गायडन्स आहे, ह्याच्या अकॉर्डिंगमध्येच तो प्रार्थना करत आहे. जे शब्द देखील तो बोलत आहे ना, हे त्याला तसंच पवित्र आत्म्याने सुचवल्याद्वारेच तो बोलत आहे. ही इज प्रेइंग विथ पॅशन अँड कन्व्हिक्शन. बरोबर आहे. आणि ही प्रार्थना करत असताना तो त्यांना काय म्हणतो की हे जे वचनं आम्ही जे वचनं त्यांनी पुन्हा एकदा त्याला देवाला सांगितलेले आहेत त्याच्या प्रार्थनेमध्ये, ही जस्ट सेइंग दॅट लॉर्ड रिमेंबर यू सेड दिस अँड नाव आय बिलीव्ह. कारण तू त्यावेळेला जरी बोलला होतास, मी वाचलं होतं, पण आज मी विश्वासाने ह्या गोष्टी विश्वास ठेवून तुला पुन्हा एकदा ही प्रार्थना त्या वचनाद्वारे करतो की देवा तू बोलला होतास की जर आम्ही पाप केलं तर आम्ही इथं तिथं विस्कटून जाऊ किंवा आम्ही ह्या देशातनं या शहरातनं निघून जातो, आम्हाला काढशील, आमचा न्याय तू करशील. पण तू हे देखील बोलला होतास देवा की जर आम्ही पश्चाताप केला किंवा जर आम्ही काय केलेलं आहे, तुझ्या आज्ञा पाळण्याची तयारी देखील दाखवलेली आहे आणि केलं आहे, तर तू आम्हाला जरी आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलो असलो तरी देखील यू विल गॅदर अस बॅक इन दिस सिटी. सो नाव आय बिलीव्ह लॉर्ड अँड प्लीज डू दिस. मी ही प्रार्थना आज तुझ्याकडे ह्यासाठी करत आहे, कारण ह्या वचनांवर आज मी विश्वास ठेवून तुला या गोष्टींची आरोळी करत आहे किंवा हाक मारत आहे, ह्या सगळ्या लोकांच्या वतीने. बरोबर आहे. वाचूया आपण 10 आणि 11 वचन. Then we see that Nehemiah says, आता हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, जे तू आपल्या मोठ्या पराक्रमाने व आपल्या बलवान हाताने खंडून घेतलेले आहेस, तेच आहेत. हे प्रभू, मी तुला विनंती करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरायची आवड धरीत आहेत, त्यांच्या प्रार्थनेकडे तुझा कान सावध कर. मी तुला विनंती करतो की आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर आणि त्याच्यावर या मनुष्याची कृपादृष्टी होईल असे कर. नेहमी ज्या वेळेला प्रार्थना करत आहे देवाकडे, तर तो एक गोष्ट काय करतो माहिती का, की देवा आमचं तारण करून देणारा कोण आहेस, तर तूच आहे. इथे काय म्हणलं इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, दे आर युअर पीपल अँड दे आर युअर सर्वंट्स. हे देवा, हे तुझे सेवक आहेत, हे तुझे लोक आहेत. बरोबर आहे. ज्यांना काय केलेलं आहे, ज्यांना तू हुम यू हॅव रिडीम्ड बाय युअर ग्रेट स्ट्रेंथ अँड युअर मायटी हँड. आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरतात आणि त्या भय धरायची आवड धरीत आहे, त्यांची प्रार्थना तू ऐक किंवा त्याच्याकडे तुझं कान सावध असावा, असं तो त्याला प्रार्थना करतो. सी, हू इज द रिडीमर ऑफ दिस वर्ल्ड. बरोबर आहे.
त्या काळी देवाकडे नेहम्या जो आहे ना, तो यरुशलेमेसाठी आणि पूर्ण इस्रायलासाठी प्रार्थना करतोय. यहुदी लोकांच्या वतीने तो प्रार्थना करतोय. बट टुडे द वर्ल्ड हॅज बीन रिडीम्ड बाय आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. पूर्ण जग जे आहे ना, ते देवाच्या वधस्तंभावर मरण पावल्याने आणि पुनरुत्थानाने काय झालेलं आहे, तारण पावले. देर इज सॅल्वेशन अवेलेबल टू द वर्ल्ड. ईच पर्सन इज रिडीम्ड. दे जस्ट हॅव टू एक्सेप्ट इट. बरोबर आहे की नाही? आणि ह्या वेळेला देवाला तो काय करतोय, तेच आठवण करून देतो. त्याच्या प्रार्थनेत हे सांगतो की देवा, हे तुझेच लोक आहेत ज्यांना तू खंडणी भरून घेतलेलं आहे. सी, आय वॉन्ट टू रिमाइंड यू दिस. ज्या वेळेला येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, तर असं काय होतं का की तो फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर गेला? नाही. काय म्हणलं देवाने, पूर्ण जगावर इतकी प्रीती केली की जो कोणी त्याच्यावर विश्वास. सी, वेन गॉड केम, ज्या वेळेला येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला, तर तो त्या वेळेला पूर्ण जगासाठी आला होता. तो फक्त काही निवडलेले लोक आहेत का? पूर्ण जगावर त्याची प्रीती आहे, है ना? पूर्ण जगाला त्यांनी खंडून, ही त्याची इच्छाच आहे अशी आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाला काय मिळावं, तर सार्वकालिक जीवन मिळावं. ट्राय टू अंडरस्टँड. डोंट यू अंडरस्टँड दॅट ही हॅज क्रिएटेड अदर्स लाईक यू अँड मी ऑल्सो, त्याच्याच प्रतिरूपामध्ये. बरोबर आहे? आणि आज आपण हे पाहतो नेहम्याच्या प्रार्थनेतून की जसा तो म्हणतो की हे लोक तुझे सेवक ज्यांना तू खंडणी भरून घेतलेले आहे, तसेच आपण देखील प्रार्थना करूयात की लॉर्ड, दिस एंटायर वर्ल्ड, दिस नेशन टुडे, येस, इट इज अन आयडल वर्शिपिंग नेशन. तुला ओळखत नाही हे लोक, पण तरी देखील तू ज्या दिवशी वधस्तंभावर मरण पावला, तू ह्या लोकांसाठी देखील मरण पावलास. हे ते आज तुझ्यापासून दूर आहेत, पण त्यांना एक संधी मिळू दे देव, त्यांच्यावर तुझी कृपा कर. बरोबर आहे? नेहम्या म्हणतो की देवा, तुझ्या सेवकाची तू प्रार्थना ऐक. आणि फक्त त्याच्या सेवकाची तो नाही म्हणत, तर तो म्हणतो तुझ्या सेवकाची, म्हणजे नेहम्या म्हणतो माझी प्रार्थना ऐक. व ते सर्व जे लोक आहेत, तुझे जे सेवक आहेत, जे आता प्रार्थना करत आहेत किंवा ज्यांना तुझं भय धरण्याची आवड आहे, द पीपल हू आर इंटरसीडिंग, लॉर्ड, लिसन टू देअर प्रेयर्स, असं तो म्हणतो. आणि आपण बरेच वेळेला हे वाचतो की प्रार्थना करणं जे आहे ना, ते बरेच वेळेला आपल्याला आपण हे पाहतो की आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये वी आर नॉट दॅट इन्क्लाइन टू प्रे. ओके? आणि मोस्ट इम्पॉर्टंटली नॉट टू प्रे फॉर अदर्स. कारण आपण पाहतो की ही जी सेवा आहे, मोस्टली पाळकीय सेवा असते, किंवा जे डीकन्स असतात किंवा जे चर्चमधले मोठे एल्डर्स असतात, हे लोक बसतात प्रेयर टावर्समध्ये. वी आर ऑलवेज सो सेल्फ सेंट्रिक की आपली प्रार्थना युजली आपल्याच अवतीभोवती फिरते आणि आपल्याच परिवाराच्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरते. बट टुडे नेहम्या इज प्रेइंग फॉर अ नेशन, फॉर द होल कंट्री ऑफ इस्रायल. बरोबर आहे की नाही? तुझ्या पूर्ण तो म्हणतो की तुझ्या सेवकाची आणि तुझे जे दास आहेत, ज्यांना तुझे भय धरण्याची आवड आहे, त्यांची देखील तू प्रार्थना आहे. टुडे वी नीड टू प्रे विथ दिस कॉन्फिडन्स. देवा, आज मी इतरांसाठी प्रार्थना करत आहे, या जगासाठी प्रार्थना करत आहे, आणि त्याचबरोबर माझे भाऊ बहीण आणि माझे जे लोक आहेत, जे आज ज्या ज्या ठिकाणी गुडघा टेकला आहे, त्यांची प्रार्थना तू ऐक. हे का महत्वाचं आहे? कारण देर इज अ मेंटॅलिटी इन ख्रिश्चन लाईफस्टाईल. ते काय माहिती आहे का, की पवित्र आत्मा, आपण हे वाचलं होतं जस्ट रोमन्स 8:26-27 मध्ये काय म्हणलं होतं की पवित्र आत्मा तुमच्या वतीने प्रार्थना करतो. आपण काय करतो की आपल्याला या गोष्टी किंवा हे वचन ऐकल्यानंतर असं वाटतं की ठीक आहे, मग आपल्याला प्रार्थना करायची तशी काय फारशी गरज नाहीये. The Lord is already praying for us. The Holy Spirit is interceding for us. That is wrong. नेहम्या म्हणतो की मी प्रार्थना करत आहे आणि ते लोक देखील प्रार्थना करत आहे, तू प्लीज ह्यांचं ऐक, आमचं ऐक. देयर इज अ पार्टनरशिप. एक म्हण आहे माहिती आहे का, एक म्हण इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे, मी तुमच्यासाठी ती वाचतो. इट सेज दॅट विदाउट हिम आय कांट डू एनिथिंग, अँड विदाउट मी ही वोंट डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. परत एकदा मी म्हणतो, विदाउट हिम आय कांट डू एनिथिंग, अँड विदाउट मी ही वोंट डू व्हॉट ही विशेस टू डू. म्हणजेच काय, देर इज अ पार्टनरशिप. मी त्याच्या वाचून मी काहीच करू शकत नाही. माझं बळ कुठून येतं? व्हॉट डज द बायबल से? जीसस सेज दॅट यू कॅन नॉट डू एनिथिंग विदाउट मी. माझ्या वाचून तुम्ही काहीच करू शकत नाही. देर इज नथिंग दॅट यू कॅन डू. पण अजून एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपण त्याला हाक मारत नाही, जोपर्यंत आपण त्याच्याकडे प्रार्थना करत नाही, देर आर थिंग्स दॅट ही विशेस टू डू, बट ही इज लुकिंग फॉर पीपल. तो नाही का म्हणतो, माझे लोक कुठे आहेत जे प्रार्थना करतील? हू कॅन कम अँड वन मॅन इफ ही जस्ट प्रेज, आय विल सेव्ह दिस सिटी. अब्राहम विचारतो, देवा जर 10 लोक जरी असतील, तो म्हणतो निश्चित 10 लोक असतील तर आय विल सेव्ह. आय एम मोर देन हॅपी टू सेव्ह. व्हॉट इज ही लुकिंग फॉर?
ही इज लुकिंग फॉर हिज मॅन. त्याचा पुरुष, त्याचा धार्मिक आणि त्याचा न्यायी पुरुष, जो नीतिमान पुरुष, जो देवाच्याकडे जाऊन लोकांसाठी, त्याच्या देशासाठी, जगासाठी काय करेल? मध्यस्थीची प्रार्थना करेल. आता इथं तुम्ही वाचा, इथं असं लिहिलेलं आहे की जे काय करतात, जे देवाचं भय धरायची आवड धरीत आहेत. देवाचं भय धरण्यामध्ये त्यांना अक्षरशः ते आवडायचं. दॅट वॉज अ डिलाइट टू देम. इंग्लिशमध्ये असं लिहिलं, आय रीड दिस टू यू इन इंग्लिश. इट सेज दॅट लॉर्ड, let your ear be attentive to the prayer of your servants and to the prayer of all those who delight in revering to your name. Those who delight, revering म्हणजे काय? ज्यांना भय धरणं हे आवडतं. इट्स अ बिग क्वेश्चन मार्क की आपण देवाचं भय धरणं, आपल्याला देवाचं भय धरणं हे आवडतं की आपण हे अजूनपर्यंत आपल्याला देवाचं भय धरणं काय हे माहीतच नाही आहे, किंवा देवाचं भय धरणं आपल्याला काही फारसा फरक पडतच नाही. देयर इज अ बिग क्वेश्चन, व्हॉट डू वी कन्सिडर और हाऊ डू वी सी द फिअर ऑफ द लॉर्ड? का धरावं? का आपल्याला मजबुरी आहे म्हणून धरावं लागते? है ना? देवाचं भय धरणं जे आहे ना, इट इज युअर लव्ह टू हिम. इट इज यू ट्राईंग टू फिअर हिम सो दॅट यू डू नॉट गो अगेन्स्ट हिम. त्याच्या विरुद्ध तुम्ही जाऊ नये. त्याच्याबरोबर चालणं ज्यांना आवडतं, त्याच्यावर प्रीती करणं ज्यांना आवडतं, दीज आर द पीपल हू लाईक टू लव्ह द लॉर्ड अँड हू टेक डिलाईट इन द फिअर. ज्यांना भय धरणं हे आवडतं, तो म्हणतो ह्यांची प्रार्थना ऐक. आता अजून एक गोष्ट असं म्हणलेलं आहे, तो काय म्हणतो की तू तुझ्या सेवकाला, म्हणजे नेहम्याला तो स्वतःसाठी म्हणतो की तुझ्या सेवकाला, तुझ्या दासाला, मला तू काय दे? तू सक्सेस दे. गिव्ह मी सक्सेस टुडे बाय ग्रांटिंग हिम फेवर. मला तू काय कर? माझ्यावर तुझी कृपादृष्टी कर आणि मला तू सक्सेस दे. मी तुला विनंती करतो की आज तू आपल्या सेवकाचे कुशल कर आणि त्याच्यावर या मनुष्याची कृपादृष्टी होईल असे कर. कुठल्या मनुष्याची कृपादृष्टी होईल? नेहम्या देवाकडे प्रार्थना करतो की मी तुला विनंती करतो की ह्या तुझ्या सेवकाची काय कर? तू आज तू आपल्या सेवकाचं कुशल कर, सक्सेस दे मला प्लीज. का? कारण तो म्हणतो की मी काहीतरी करायला जात आहे. आय नो दॅट आय हॅव टू डू समथिंग. त्याला माहित होतं, त्याला एक कार्य देवाने दिलेलं आहे आणि तो त्यासाठी हे पण म्हणतो की आणि त्याच्यावर या मनुष्याची कृपादृष्टी होईल असे कर. कुठला हा मनुष्य आहे? तो त्या राजाबद्दल बोलत होता. ही इज टॉकिंग अबाउट द किंग आर्टझक्सेस. बरोबर आहे? तो त्या राजाबद्दल बोलत आहे. आणि ऍक्च्युली पुढं अजून एक वाक्य लिहिलं गेलेलं आहे. तो कोण होता? तो नेहम्या कोण होता? नेहम्या पर्शियामध्ये किंवा बॅबिलॉनच्या किंगडमच्या एरियामध्ये, ज्या वेळेला पर्शियन किंगडम होतं, तो ह्या राजाचा एक कप बेरर होता, किंवा प्याला धरणारा जो व्यक्ती असतो ना, तो होता तो. ही वॉज अ कप बेरर टू द किंग. आणि ज्या वेळेला तो हे कप बेररचं काम करत होता, तर त्याचं एक्झॅक्टली काम काय होतं? डू यू नो व्हॉट इट मीन्स टू बी अ कप बेरर? ऍक्च्युअल मध्ये अ कप बेरर किंवा एक जो प्याला घेऊन उभारणारा व्यक्ती असतो, यू नो व्हॉट ही यूज टू डू? येस थँक्यू आंटी. ऍक्च्युली ही हॅड टू टेस्ट द वाईन. जे प्याला धरून तो उभा असतो, जे ऍक्च्युली राजासाठी प्याला असतो ना, तो प्याला जो आहे ना, तो त्याला देण्या अगोदर किंवा त्यांनी ते पिण्या अगोदर ह्या कप बेररचं ड्युटी अशी असायची की ते प्याला त्यांनी पहिले चाखून बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष किंवा पॉइझन तर नाही ना, राजाला कुठल्याही प्रकारचा धोका तर नाही ना जीवेचा. दॅट वॉज हिज जॉब. आणि आपल्याला माहिती आहे की जर कुठल्या प्रकारचा विष असतं तर काय होतं? तो मरतो. आणि मग त्याच्यानंतर जो राजा असतो तो काय करतो? तो ते प्याला पित नाही. ही डज नॉट हॅव फ्रॉम दॅट कप. पण एक गोष्ट फार लक्षात घेण्यासारखी अशी आहे की युगांनंतर किंवा काही वेळानंतर जो प्याला धरणारा व्यक्ती असतो किंवा हू एव्हर इज दॅट कप बेरर, तो जो असतो ना, तो फक्त कप बेररचं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही राहत. तो पुढे जाऊन त्याला अजून एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी मिळत जाते. ती काय माहिती का? ही गोज ऑन टू बिकम अ व्हेरी की ॲडवायझर टू द किंग. म्हणजेच काय, तो त्या राजाला एक खूप मोठं ॲडवाईस देण्यासाठी, सजेशन्स देण्यासाठी त्याचा रोल एका प्रकारे काय होत जातं? डेव्हलप होत जातं. का डेव्हलप होत जातं? कारण तो राजाबरोबर अक्षरशः दिवस रात्र आणि दररोज असतो. तो काही वर्षांपासून तो एकत्र असतो राजाबरोबर.
ज्या ज्या वेळेला राजाने मागणी केली त्या कपसाठी, त्या प्यायल्यासाठी, तर ही हॅज टू बी प्रेझेंट देअर. आणि एक नातं जे आहे ना ते तिथं वाढतं किंवा ते निर्माण होतं. आणि ज्या वेळेला हे नातं निर्माण होत होतं, देअर वॉज अ रिलेशन दॅट बिल्ड्स अ कनेक्शन, अ बॉन्डिंग, आणि त्यामुळे एक प्रकारची काय होत होती, रोल रिस्पॉन्सिबिलिटी त्याला मिळत होती, की तुला काय वाटतं. देन ही टर्न्स आउट टू बिकम अ बिग ॲडवायझर, एक कप बेरर जे आहे. आणि एका कप बेररला हे जे ॲडवाईस मिळत होतं किंवा त्याला जे ॲडवाईस तो देत होता, तो कोणाला देत होता, राजाला द्यायचा तो. का माहिती आहे का? कारण जो कप बेरर असायचा ना, तो जो प्याला धरणारा व्यक्ती असायचा ना, त्याला अक्षरशः राजाच्या मनामध्ये काय काय चाललंय हे अक्षरशः तो ओळखून घ्यायचा. तो इतके वर्ष त्याच्याबरोबर जगायचा. ही यूज्ड टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन हिज माइंड. म्हणजेच काय, की राजाचा मूड कसा आहे, तो ह्या गोष्टी एक्सेप्ट करेल की नाही करेल, ही डील तो करेल की नाही करेल. ही यूज्ड टू अंडरस्टँड द विल, द माइंड अँड द वे ऑफ द किंग. आणि आपण पाहतो की दिस इज ऑल्सो द वे द होली स्पिरिट वर्क्स. द होली स्पिरिट ऑल्सो टेल्स अस द विल ऑफ द किंग. बरोबर आहे की नाही? आज आपला जो राजा, जो वर विराजमान आहे सिंहासनावर, काय म्हणलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, की तो तुमच्याशी काय बोलेल, जे मी त्याला सांगेल तोच तुमच्याशी तो बोलणार आहे. द होली स्पिरिट डज नॉट से एनिथिंग ऑफ हिज ओन, बट ही सेज ऑल दॅट व्हॉट जीसस क्राइस्ट इज टॉकिंग टू हिम. ही टॉक्स टू यू अँड मी थ्रू द होली स्पिरिट. दिस इज व्हॉट द बायबल सेज. कारण तो योहान 14:16 मध्ये काय म्हणतो, की आय विल सेंड एन अदर काउन्सिलर किंवा एन अदर कम्फर्टर, जे नेहम्याचा ऍक्च्युली अजून एक नावाचा मिनिंग आहे, कम्फर्टर. आय विल सेंड यू एन अदर कम्फर्टर. हे योहान 14:16 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाला होता. नाउ देयर इज अ बिग क्वेश्चन, व्हॉट डज ही मीन एन अदर कम्फर्टर? मी तुम्हाला आणखी एक काय करेल, एक पारकलेक किंवा व्हॉट यू कॉल दॅट, इट इज अ कम्फर्टर दॅट आय विल सेंड टू यू. व्हाय डज ही से द वर्ड अनदर? आणखी एक किंवा दुसरा, हा कोण आहे? ऑब्व्हियसली इट इज द होली स्पिरिट, बट हू वॉज द फर्स्ट? द फर्स्ट कम्फर्टर कोण होता? इट वॉज जीसस क्राइस्ट हिमसेल्फ. येशू ख्रिस्त स्वतः ज्या वेळेला शिष्यांबरोबर होता, लोकांमध्ये होतं, अरे यू मस्ट अंडरस्टँड द जॉय वेन यू वुड हॅव बीन इन दॅट प्लेस. इट वुड हॅव बीन अ कम्फर्ट इफ जीसस वॉज विथ यू. कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी तुम्ही असला असता, तर मे बी तुम्ही आणि मी योहानासारखं त्याच्या उराशी बसून एकदम शांत आणि बसलो असतो, की वी न्यू दॅट कम्फर्ट कम्स फ्रॉम दिस मॅन, फ्रॉम आवर लॉर्ड. बरोबर आहे. कारण जर तुम्ही कुठल्याही एका तारवातनं जात असतील, जे वादळातनं चाललेलं एका प्रकारे आहे ना, गॅलिलीच्या सी मधनं किंवा लेक मधनं, इफ यू आर गोइंग थ्रू दॅट बोट, यू वुड हॅव दॅट कम्फर्ट दॅट जीसस इज विथ मी. जर आपण आपलं अन्न संपलं असेल, यू आर आउट ऑफ फूड अँड यू नो दॅट देर आर ओनली 2 फिशेस अँड 5 लोव्स ऑफ ब्रेड, यू वुड हॅव दॅट कम्फर्ट दॅट द लॉर्ड इज विथ मी. बरोबर आहे. आणि हाच आपल्याला देवाने काय सांगितलं होतं, की मी तुम्हाला आणखी एक कम्फर्टर पाठवत आहे. दॅट वॉज द स्पिरिट ऑफ जीसस क्राइस्ट हिमसेल्फ. बरोबर आहे. आज पवित्र आत्म्याला ते दुसरं एक नाव पण आहे, येशूचाच आत्मा. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की त्या राजाची इच्छा काय. जसा तो कप बेरर होता, जसा नेहम्या जो होता, त्याला माहित होतं, की या कामासाठी आता मला या राजाशी जाऊन काहीतरी बोलायचंय. तर देवा तुझ्या या मनुष्यावर कृपादृष्टी कर, माझ्यावर तू कृपादृष्टी कर, की या मनुष्याच्या समोर मला काय मिळावं. आय मस्ट फाइंड फेवर इन फ्रंट ऑफ हिम, in front of the king. You and I need to understand the will of the king, the ultimate king. And how can this happen? आपल्याला पण त्याच्यासारखं नेहम्यासारखं we need to become the cup bearer and not of any worldly king, कुठल्याही जगिक राजाचं नाही, तर आपल्याला आपल्या देवाचं, आपल्या राजाचं आपल्याला कप बेरर बनायचं आहे. यासाठी की त्याच्या मनात जे काही चाललं असेल, वी अंडरस्टँड व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन इन हिज माइंड. वी अंडरस्टँड हिज विल. आणि त्या विलद्वारे, त्या पर्टिक्युलर स्पिरिटच्या गायडन्सनी आपण काय केलं पाहिजे, तर पवित्र आत्म्याद्वारे आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, की देवा ह्या परिस्थितीमधनं आम्हाला तू काढ. 13 वर्ष झालेले आहेत, तरी देखील हे भिंती अजून तशीच आहेत. बरोबर आहे. नाव दिस इज व्हॉट आय एम प्रेइंग टुडे, और आय फील दॅट वी शुड प्रे टुडे लाईक नेहम्या. आणि तो काय प्रार्थना करतो, की देवा तुझ्या सेवकांवर, आणि जे सेवक आज ज्यांना तुझं भय धरायला आवडतं आणि जे माझ्याबरोबर प्रार्थना करत आहेत, त्यांची वाणी तू ऐक. ब्रिंग अ रिवायवल, बिल्ड द वॉल्स अँड सिक्युअर अस. आज आपण तशीच प्रार्थना करूयात, की देवा पुन्हा एकदा तुझी भिंत बांध आणि आपल्याला, या देशाला, या जगाला, या कठीण परिस्थितीमधनं आम्हाला ह्याच्यापासून सोडव, किंवा आम्हाला ह्याच्यापासून तू दूर कर. येस, वी नीड टू प्रे दॅट लॉर्ड ब्रिंग अ रिवायवल, है ना. Because people are dying. People are dying
लिटरली एव्हरी सेकंड. आजच मी एक न्यूज वाचली, अहमदाबादमध्ये द प्लेसेस वेअर पीपल आर बेरीड, ज्या ठिकाणी लोकांना जमिनीमध्ये पुरलं जात आहे, त्या ठिकाणची जागा जी आहे ती पूर्णपणे संपून गेली आहे. देर इज नो मोर एम्प्टी स्पेस लेफ्ट. म्हणून आता ते काय करू लागलेत, जे ॲक्च्युअलमध्ये अलाउड नाही आहे, असं म्हणतात ज्या ठिकाणी ऑलरेडी एक ग्रेव असती ती 10 वर्ष उघडली नाही पाहिजे, दे हॅव टू कीप इट क्लोज्ड, बट दे हॅव स्टार्टेड रिओपनिंग द ग्रेव्स. आणि पुन्हा एकदा आता लोकांच्या वर असं पुरलं जाते. दिस इज सो डिस्टर्बिंग, है ना. जसं यरुशलेमेचे जे तट किंवा जे भिंती जळून खाक होऊन पडले होते, टुडे द वर्ल्ड इज लाईक दॅट. इट इज बर्निंग अँड इट इज डाईंग. ऑल द डिफेन्स सिस्टम्स आर फॉलिंग. हेल्थकेअर सिस्टममध्ये काय स्ट्रेंथ जे आहे, कुठून आपण एकमेकांची, म्हणजे काय गरज कोणाची आहे. वी नीड टू अंडरस्टँड दॅट आर ह्युमनली विजडम इज नॉट गोइंग टू हेल्प. मनुष्य स्वतःच्या बुद्धीने काहीही करू शकत नाही. म्हणून आपल्याला प्रार्थना देवाकडे काय करायची आहे, की देवाने आपल्यासाठी मार्ग मोकळा करावा आणि आपल्याला पुन्हा एकदा या परिस्थितीतून त्यांनी काय करावं, सुटका द्यावी. मे गॉड ग्रांट अस हिज विजडम.